हाय, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. दुपारी मस्त जेवणं झाली आहेत आणि आता निघालोय बाहेर. तुम्हाला आमच्यावर फिरायला घेऊन जातोय. चला तर मग निघूया. लेट्स गो. आजही ढग भरपूर भरून आलेत, पण सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली. बघूया आता. सारखा पाऊस कंटाळाला. बाहेर पडायलाच नको वाटत होतं. आता थोडा पाऊस थांबला तर बरं वाटतंय. हो ना. पार्ल्यात गाठलं नाही म्हणजे मिळवली. बघूया आता. हो. बारीक सारीक काम आहेत आपली सगळी. तेच तर, भाजी वगैरे घ्यायची सगळंच बारीक सारीक काम आहेत. भरपूर भरून आले बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघा. आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जातो ना. मला नेहमी तुम्हाला थांबून दाखवायचं होतं. मी खास तुम्हाला दाखवायला उतरले गाडीतून. महाराजांचा पुतळा इतका पटकन पास होतो ना, म्हटलं आज दाखवूया. खूप सुंदर आहे बघा. झूम करून दाखवते. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर सजवला आहे. हे बघा. ठीक तुमच्यासाठी खास उतरलोय. हो ना. आता आपण आलो आहोत विलेपार्ले ईस्ट मार्केटला. आज सोमवारी मार्केट बंद असतं, पण मला जे काम होतं ते दुकानांमध्ये काय जायचं नव्हतं. आपलं स्ट्रीट शॉपिंगच होतं. फळं, भाज्या, बारीक सारीक आपले घरातल्या वस्तू लागणाऱ्या त्यामुळे मी बिंदास आज निघाले. नाही तर मेन दुकानं सोमवारचे पार्ल्यामध्ये बंद असतात. छोटी मोठी दुकानं फक्त चालू असतात. तर सगळ्यात आधी मस्त अगदी फळांची खरेदी केली, नंतर भाजीची खरेदी केली आणि आम्ही तिघींनी कामं वाटून घेतली की पटापट आपण करूया. निधी आणि तिची आजी एका बाजूला गेल्या, मी एका बाजूला गेली. म्हटलं पटापट एका तासात आम्हाला घरी जायचं होतं, कारण बाबांना पण औषधं द्यायची वेळ होते. आणि बघा आता किती कोरडं आहे ना, छान. तर म्हटलं चला आता छान कोरडं मिळाले आज. व्यवस्थित पटापट आपलं खरेदी करून घरी निघून जाऊया. हे पहा, आता राख्या पण विकायला यायला लागल्या आहेत रंगीबेरंगी. 2-3 स्टॉल सुरू पण झालेत. गणपतीचे पण छान स्टॉल लागलेत. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेल. पार्ल्यामध्ये 2-3 ठिकाणी खूप सुंदर गणपती मिळतात. आपण आज जाऊन पण बघूया नक्की. हे मेन मार्केटचं दृश्य सगळं. पालेभाज्या खूप छान होत्या, त्या घेत होते. आणि हे बघा माझी फजिती. निधी आणि आई एका ठिकाणी अडकल्या आणि मी एका ठिकाणी अडकले. ते आमचे नेहमीचे भाजीवाले दादा होते, त्यामुळे त्यांना माहीत होतं. ते पटापट मला विचारून भाजी भरत होते आणि मी बाजूच्या एका भाजीवाल्या ताई होत्या, त्यांच्या इथे जाऊन उभी राहिली. 5 मिनटात पाऊस इतका आडवा तिडवा आला, पूर्ण मला भिजवून टाकलं. 2 मिनटापूर्वी वाटतही नव्हतं पाऊस येईल म्हणून, आणि इतका जोरात आला की सगळ्यांची तारांबळ उडवून टाकले. बिचारे भाजीवाल्यांची दया येते, त्यांची तर खूप पळापळ होते अचानक पाऊस आला की.
आणि फक्त 5-7 मिनटं झाला हा, नंतर लगेच थांबला. पण लोकांची पाक अशी धावाधाव झाली नुसती. पावसात वेळ वाचावा म्हणून आम्ही कामं वाटून घेतले होते, पण आता पावसात सापडले. माझं झालं आहे काम आणि आई आणि निधी अडकल्या, त्यांची वाट बघते. आणि आता आपण बालेश्वर मंदिरात जातो आहे ना, त्याच्यासमोरच एक छान साऊथ इंडियन कॅफे एक ओपन झाला आहे. बरेच दिवस झाले त्याला. तुम्हाला इथं दाखवते. छान मिळतं तिथे सगळं. आपण तिथलं पण एक ग्लान्स तुम्हाला देते आता. आता बघा लगेच किती थांबला ना. मग अशी भाजीवाले पण म्हणत ढगफुटी झाल्यासारखा पाऊस येतो म्हणे आणि लगेच गायब होतं. आता बघा किती कोरडं झालं लगेच. तसं काय झालंच नाही असं. मग अशी दाणादाण उडवली सगळ्यांची. असा फसवतो आहे पाऊस आम्हाला. आपली कामं असतात तेव्हा नको वाटतं पाऊस अगदी. विलेपार्ले ईस्टमध्ये पार्लेश्वर मंदिराच्या समोर मनीज कॅफे म्हणून नवीन कॅफे ओपन झाला आहे. तरी आता झालं असेल त्याला 7-8 महिने जास्ती झाले असतील. पण खूप छान ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड मिळतं तिथे. तर म्हटलं तिथून बाबांना साऊथ इंडियन खायची इच्छा होत होती, तर मग त्यांच्यासाठी इडली आणि डोसा पार्सल घेतलं. आणि खरोखरच सुंदर चव होती. आम्ही कधी आणलं नव्हतं घरी, पहिल्यांदाच म्हटलं आणून बघूया त्यांना आवडतं का. सध्या यांना काही खायचं नाही, त्यामुळे मी घरी घाट घातला नाही अजून इडली डोशाचा. त्यांना जेव्हा खायची परवानगी देतील डॉक्टर तेव्हा आपण घरीच बनवतो, असं विकतचं कधी आणत नाही. म्हटलं चला आज बाबांसाठी गेले. इथे मस्त मसाला, त्यांची फिल्टर कॉफी, मसाला चहा सगळं चालू होतं. इतका सुंदर त्याचा दरवळत होता सुगंध कॉफीचा. खूप छान वाटलं एकदम तिथे. आणि तिथे बराच वेळ लागत होता, तर आई मग तिथे थांबली कूपन घेऊन. आणि आम्ही पटकन जाऊन पार्लेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आलो. तेवढाच म्हटलं वेळ वाचेल, कारण पाऊस पुन्हा याची चिन्ह दिसायला लागली होती. म्हणून आम्ही पटकन आईला तिथेच थांबवलं. म्हटलं तू पार्सल कनेक्ट कर, आम्ही पटकन जाऊन येतो मंदिरात. हे आपल्यासमोरच जसे गरमागरम डोसे लावून देतात, जशी ऑर्डर येईल तसे. आणि व्यवस्थित स्वच्छता पण चांगली वाटली आम्हाला. आणि आता हे गणपतीचे आपल्याला छान असे आता सगळ्या मूर्ती पण विकायला आलेल्या आहेत. मी इथे आतमध्ये जाऊन डिटेल तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेल. आता मंदिरात छान बाप्पाचं दर्शन घेऊया. कधी मला या मंदिरात आलं की इतकं छान वाईब येते, इतकं प्रसन्न वाटतं ना. बघा गणपती किती गोड दिसतोय ना. बेबी विंग कलरचा सोहळं नेसवलं होतं. इतकं साजिरं रूप दिसत होतं देवाचं. खूप बरं वाटलं. मला या मंदिरात नेहमी पॉझिटिव्ह वाईब इतक्या येतात ना. आणि सगळं आपले स्ट्रेस निघून जातो, शांत मन होऊन जातं या मंदिरात आलं की. निधीला पण तसंच इथे खूप आवडतं, त्यामुळे आम्ही धावत पळत का होईना मंदिरात येऊन जातो पार्ल्यात गेलो की. आम्हाला खूप आनंद मिळतो. आई तिकडे उभी होती. आम्ही पटापट दर्शन घेतलं आणि लगेच परत गेलो. आणि आज सोमवार असल्यामुळे त्यांनी गेट ओपन करू दिलं होतं. आणि छान देवाला आज पाणी घालायला पण मिळालं. सोमवारचं ते नेहमी ओपन करून आतमध्ये प्रवेश अलाउड असतो. ते प्रत्येकजण येऊन शिवामूठ वाहत होते, बैलाचे पान वाहत होते, पाणी घालत होते देवाला. आम्ही पण मनोभावे छान दर्शन घेतलं. खूप समाधान मिळाले. आज योगच होता दर्शनाचा म्हणावा. देव बरोबर बोलवून घेतो. तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या. येत्या चांगलीच ट्रॅफिक लागली आम्हाला. भरपूर वेळ गेला ट्रॅफिकमध्येच. वाटलं नव्हतं, आम्हाला वाटलं 5 तासाभरात काम होईल आणि पटकन घरी येऊ. पण बराच वेळ ट्रॅफिकमध्ये फसलो आम्ही.
संध्याकाळचे 6:30-7 तरी वाजले घरी यायला आम्हाला. आणि गंमत बघा ना, इकडे सगळं कोरडं ठक्क होतं, चक्क ऊन पडलं होतं अंधेरीत आणि पार्ल्यात पाऊस लागला. म्हणजे कोणाला खरं वाटणार नाही की आम्ही पावसात चिंब भिजून आलो आहे म्हणून. इकडे छान ऊन होतं मस्त. तेच तुम्हाला मुद्दाहून मी रोड दाखवते की किती कोरडा ठक्क आहे बघा, मस्त ऊन आहे इकडे. आणि घरी आल्यावर मस्त असा मेनू केला. फोडणीचा भात, फोडणीची पोळी, थोड्याशा साध्या पोळ्या पण केल्या. निधीला बटाट्याच्या काचऱ्या खायच्या होत्या, तिने मस्त स्वतःसाठी काचऱ्या बनवून घेतल्या. मी फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात केला. यांना भाजी पोळी खाऊन कंटाळा आला होता, तर आम्ही त्याला पोळ्याचं कूट म्हणतो, कोणी फोडणीची पोळी म्हणतात. तर ते पण सगळं असं आम्ही मिक्स मेनू केला होता. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळं आम्ही करत असतो संध्याकाळी जरा वेगळं. आणि आपला आमटी भात तर असतोच. आणि या पोळ्यांच्या कुटाबरोबर आपला मस्त आपण घरी घातलेलं लोणच्याचा खार, इतकं मस्त डेडली कॉम्बिनेशन आहे. याची चव तुम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये मिळणार नाही. इतकं सुंदर झालं ना लोणचं, आणि त्याचा खार आणि पोळ्यांचा कूट अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं एकदम. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि थोडा वेळ आमचं रिलॅक्सेशन असतंच. बाहेरून जाऊन आलो किंवा घरी असलो तरी एक अर्धा तास मस्त सगळ्यांनी आपापल्या आवडीचे गाणे लावायचे. तर मस्त निधी गाणे ऐकत होती, आम्ही जरा रिलॅक्स करत होतो. दुपारी खूप धावपळ झाली आज. फ्रेंड्स, मगाशीच घरी आलो पार्ल्यातनं. मस्त भाज्या फळं सगळे जागच्या जागी लावली. संध्याकाळचा स्वयंपाकही तुम्हाला दाखवला. आणि भाज्या सोडताना आईला एक गंमत आठवली, ती तुमच्याबरोबर शेअर करते. 1 मिनिट आईजवळ देते मी. हां मंडळी, आत्ता आम्ही भाज्या वगैरे घेऊन आलो. त्यावरून मला एक आठवलं की चातुर्मासात आपण कांदे वांगे कोणी म्हणजे खात नाही. बरेच लोक नियम करतात. लोकांची अशी पद्धत असते, काहीतरी आपण नेम करायचा, व्रत वैकल्य करायचं, नेम पाळायचा. तर कांद्यावरून मला आठवण आली, आपले पूर्वज कांद्याला कृष्णावळ म्हणायचे. तर किती सुंदर शब्द आहे ना हा. पण हा कृष्णावळ म्हणजे काय, आता आपण बघू. आपण नेहमी कांदा कापतो, पण आपलं कधी लक्ष नसतं. कांदा जर उभा कापला तर तो शंखासारखा दिसतो, कांदा आडवा कापला तर तो चक्रासारखा दिसतो, आणि कांदा पातीसह घेतला तर तो गदेचा भास होतो, गदा. आणि कांद्याच्या पाकळ्या जर आपण फुलवल्या तर त्या कमळासारख्या दिसतात. ही सर्व प्रतीके कृष्णाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांना शब्द पडला आहे कृष्णावळ. तर हा विस्मरणात गेलेला शब्द आहे. आणि पण कांदा तो कांदा आपण, आणि त्याला आता आपण ओनियन पण म्हणतो, कोणी कांदा म्हणतात, पण शेवटी कांदा तो कांदा. कृष्णावळ म्हटलं तरी तो कांदाच आहे. आणि कांद्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो कांदा कापताना कोणाच्याही डोळ्यात पाणी येणारच. तर आपण एक नेम करूया की आपण कांद्यासारखे वागू नका, म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ नये. हा एक नियम पाळला तरी खूप होईल, सगळ्यांना आनंद वाटेल. सो फ्रेंड्स, ऐकलं ना आईने काय सांगितलं ते. घरात मोठी माणसं असली की हा फायदा असतो. छोट्या छोट्या गोष्टीतनं किती मोठे अर्थ निघतात हे त्यावरून आपल्याला कळते. लक्षात पण येत नाही, आपण कांदे रोजच कापतो तरी पण. हो ना, मी किती वेळा आईला नाश्त्यासाठी कांदा कापून देते. पण त्याचा अर्थ सुंदर आहे बघ बरं. किती सुंदर शब्द आहे तो. खरंच आपल्या पूर्वजांचं कौतुक करायला पाहिजे. खरं आहे, खरं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं असे बोध घ्यायचे आणि ते पाळायचा पूर्ण प्रयत्न करूया आपणही. कोणी आपल्यामुळे हर्ट होता कामा नये. कोणाच्या डोळ्यात पाणी नको यायला कांद्याचं.
चला तर आजचा पूर्ण दिवस मस्त तुमच्यावर मी घालवला आहे, तुम्हाला सगळं शेअर केलं आहे, दुपारपासूनचं रुटीन सगळं. मध्ये पावसाने पण मस्त पार्ल्यात फजिती केली आमची, ती पण तुम्हाला दाखवली. आणि आपण ते पार्ल्यात जाताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नेहमी जायचो ना, तर मला खूप इच्छा होती की थांबून तुम्हाला ते डिटेल दाखवायचं. तर आज ट्रॅफिक कमी होती तर ते दाखवायला पण मिळालं, मला खूप बरं वाटलं दाखवायला तुम्हाला सगळ्यांना, ते शेअर करायचंच होतं मला. तर चला आजच्या या छान बोधपर नोटवर मी आता आजचा व्लॉग संपवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन विषयाच्या व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.